क्रिकेटचा वर्ल्ड कप भारतामध्ये सुरू आहे आणि आपण क्रिकेट बद्दल बोलणार नाही असं होणार नाही. भारतामध्ये सध्या महिला क्रिकेटचा वर्ल्ड कप सुरू आहे. 30 सप्टेंबर पासून स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेत 8 संघ सहभागी झालेले आहेत. भारताने त्याचा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. तर या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 269 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे 269 धावांचं आव्हान ठेवल्यानंतर श्रीलंकेला मात्र 210 धावाच करता आल्या होत्या आणि हा सामना भारताने 59 रन्सने जिंकला होता. खर तर असं ऐकलं आपण की 59 रन्सने भारताने हा सामना जिंकला होता. हे ज्यावेळेस आपण शेवटी ऐकतो त्यावेळेस असं कुठेतरी वाटतं की नाही, सामना एकतर्फीच झाला असेल, कारण की 269 धावा भारताने केल्या आणि प्रत्युत्तरादाखल श्रीलंका फक्त 210 धावा करू शकला. पण तसं नाही, अत्यंत रोमहर्षक असा हा सामना होता. कारण की या 269 धावा करताना भारताची एकवेळ अवस्था अक्षरशः 124 वरती 6 विकेट इतकी नाजूक होती. आणि अशा परिस्थितीमध्ये भारताचे जे स्पिनर्स आहेत, ऑलराऊंडर हे आहेत, त्यांनी येऊन अफलातून फलंदाजी केली. दीप्ती शर्माने खालच्या फळी घेऊन अर्धशतक झळकावलं होतं आणि तिला तितकीच उत्कृष्ट अशी साथ दिली होती की अमनजोत कौरने. तिने देखील आपलं अर्धशतक झळकावलं होतं. या दोघींच्या अर्धशतकाच्या जोऱ्यावरती भारताने श्रीलंकेपुढे 269 धावांचं आव्हान ठेवलं होतं, जे लंकेला पेलवलं नाही आणि लंकेचा डाव 210 धावांमध्ये आटोपला आणि भारताने 59 धावांनी या सामन्यामध्ये पहिला विजय मिळवला होता. आता या स्पर्धेत भारताचा पुढचा जो सामना होता तो आपला नेहमीचा आणि लाडका प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर होता. पाकिस्तान बरोबर सामना म्हणल्यानंतर खरं तर सूर्यकुमार यादवने याच्यावरती एक खूप छान टिप्पणी केली होती प्रेस कॉन्फरन्समध्ये की भारत आणि पाकिस्तानमध्ये आता कोणतीही रायव्हलरी नाहीये. रायव्हलरी ही तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये असते आणि पाकिस्तानमध्ये आता ते बळ उरलेलं नाहीये. त्यामुळे पाकिस्तान बरोबर रायव्हलरी आहे असं म्हणणं हे काही योग्य नाहीये. हे खरं तर सूर्यकुमार यादवने सांगितलं होतं, पण हे म्हणणं मनावरती घेतलं की भारतीय क्रिकेटने, महिला क्रिकेटने सुद्धा भारतीय पुरुष संघाने मागच्याच महिन्यामध्ये तब्बल 3 वेळा पाकिस्तान बरोबर सामने खेळले आणि 3ही वेळा पाकिस्तानला पराभवाची चव चाखावी लागली होती. आशिया चषकच्या फायनलमध्येही भारताने पाकिस्तानवरती मात करून आशिया चषक आपल्या नावे केला होता. आता तो चषक अजून आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, याची कारणे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान ज्यावेळेस भारत पहिल्यांदा बॅटिंग करत होता, भारताने पाकिस्तान समोर 247 धावा फटकावल्या होत्या आणि 248 धावांचं माफक आव्हान पाकिस्तान पुढे ठेवलं होतं. त्यावेळेस खरं तर हा सामना खरंच चुरशीचा होईल असं वाटलं होतं, पण तसं काही झालेलं नाहीये. कारण की पाकिस्तान प्रत्युत्तरादाखल केवळ 159 धावाच करू शकला होता आणि भारताने हा सामना खूप मोठ्या फरकाने जिंकला होता. या सामन्यामध्ये एक कॉन्ट्रोवर्सी देखील झाली होती की फातिमा सना ही जी पाकिस्तानची कर्णधार आहे, टॉसच्या दरम्यान ही कॉन्ट्रोवर्सी झाली होती. फातिमा सनाने जो टेल्सचा कॉल केला होता टॉसच्या दरम्यान आणि तो कॉल चुकला होता. नाणेफेकीचा कौल खरं तर भारताच्या बाजूने झाला होता, पण मॅच रेफरिंगच्या कडून थोडीशी गफलत झाली आणि त्यांनी पाकिस्तानला विचारलं की तुम्हाला काय हवंय. पाकिस्तानी कॅप्टनला असं वाटलं की तिने टॉस जिंकलेला आहे. वास्तविक तिला मात्र माहिती होतं की हा टॉस ते हारलेले आहेत, पण खेळाडूवरती दाखवतील ते पाकिस्तानी जिंकले. काही हरकत नाही, भारताने टॉस गमावला. अशा रीतीने पाकिस्तानच्या लबाडीमुळे पाकिस्तानने पहिल्यांदा भारताला फलंदाजी दिली. भारताने 247 धावांचं माफक आव्हान पाकिस्तान समोर ठेवलं आणि पाकिस्तानला ते पेलवलेलं नव्हतं. पाकिस्तानचा संघ केवळ आणि केवळ 159 धावांमध्ये ऑल आउट होऊन हा सामना पाकिस्तानने गमावला होता. पुढचा जो सामना झाला होता या स्पर्धेचा तिसरा सामना होता, हा झाला होता भारत आणि आफ्रिकेदरम्यान. ही लढत चुरशीची होती, कारण की ही लढत चुरशीची होईल अशी अपेक्षा देखील होती. कारण की साऊथ आफ्रिकेचा संघ, दक्षिण आफ्रिकेचा संघ हा एक बलाढ्य संघ आहे आणि इथे त्यांनी त्यांच्या दमदार खेळाचं प्रदर्शन सुद्धा करवलं होतं. भारताची या सामन्यादरम्यान एक वेळ खूप बिकट अवस्था झाली होती. केवळ 102 धावांमध्ये तब्बल 6 फलंदाज भारताने गमावले होते. त्यावेळेस भारत 150चा आकडा तरी पार करेल का नाही अशी शंका निर्माण झाली होती. पण थँक्स टू ऋचा शर्मा, तिने 94 धावा कुठल्या होत्या, तिला खूप चांगलीच साथ दिली होती. ती स्नेह राणा तिने देखील जवळजवळ 33 धावा फटकावल्या होत्या आणि या दोघींच्या या धावांच्या जोरावरती भारताने दक्षिण आफ्रिकेला 251 धावा करून 252 धावांचं आव्हान केलं होतं. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झालेली नाही. 81 धावांवरती दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळेस भारत हा सामना अगदी सहज जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण तसं झालं नाही. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लारा उपार आणि त्यांची मधल्या फळीतली जी फलंदाज आहे नादिरी क्लब,
यांच्या दोघींनी दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. लारा वुडफॉर्डने 70 धावा केल्या होत्या आणि तिला एक अतिशय उत्कृष्ट अशी साथ दिली होती ती नादिन क्लर्क हिने. 84 धावा नाबाद हिने केल्या होत्या आणि एक वेळ असं वाटत होतं की दक्षिण आफ्रिकेच्या हातून हा सामना निसटलेला आहे, पण हा सामना दक्षिण आफ्रिकेने तब्बल 1 ओव्हर राखत जिंकला होता. तो एक अफलातून सामना होता, अत्यंत रोमहर्षक असा सामना होता आणि हा सामना दक्षिण आफ्रिकेकडे झुकला होता, गेला होता. भारताचा पराजय या स्पर्धेतला हा पहिला पराजय होता. यापूर्वीचे जे 2 सामने होते ते श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध भारताने जिंकले होते. तिसऱ्या सामन्यात भारताचा पराजय झाला होता. भारताचा जो चौथा सामना होता तो होता बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत. आता ऑस्ट्रेलिया म्हटलं की बलाढ्य संघ आला, मग भले तो मेल क्रिकेट असो किंवा फिमेल क्रिकेट असो, अतिशय उत्कृष्ट दर्जेदार खेळाचं हे नेहमीच प्रदर्शन करत असतात दोन्ही संघ. म्हणजे त्यांचा महिला संघही तितक्याच ताकदीने उतरतो. त्यांनी भारतावरती मात केली. खरं तर भारताने तब्बल 330 धावांचं आव्हान या ऑस्ट्रेलिया पुढे ठेवलं होतं. 155 धावांची ओपनिंग पार्टनरशिप स्मृती मंदानाने करून दिली होती. 155 धावांवरती भारताने पहिली विकेट गमावल्यानंतर एक वेळ भारत असं वाटत होतं की या सामन्यात भारत 360-65 धावा अगदी सहज करेल, पण तळातल्या फलंदाजांनी थोडीशी हारागिरी केली आणि तिथे भारताने सामना खरं तर गमावला. शेवटच्या 36 धावांमध्ये भारताने तब्बल आपले 6 फलंदाज गमावले आणि भारत आपल्या वाटेची 50 षटकही या सामन्यात पूर्ण खेळू शकला नाही. आणि इथे खऱ्या अर्थाने सामना झुकला तो ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, कारण की जो संपूर्ण पहिल्या 40 ओव्हर्स पर्यंत जो मोमेंटम जो होता तो भारताच्या बाजूने होता. भारतीय फलंदाजी ज्या आक्रमकतेने खेळत होती त्यावेळेस भारतीय संघ हा थोडासा वरचढ ठरेल असं वाटत होता. अखेरच्या 10 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने पुनरागमन केलं आणि भारतीय संघाला रोखलं. त्यांनी 330 धावांवरती रोखलं. खरं तर 330 धावा इटसेल्फ इज अ बिग टोटल. हे एक मोठं आव्हान आहे. आतापर्यंत 330 धावा महिला क्रिकेटमध्ये कोणीही चेस केलेल्या नव्हत्या, पण हार मानेल ती ऑस्ट्रेलिया कुठली, ॲलिसा हिली ही जी त्यांची कर्णधार आहे. आणि कर्णधारासाठी नेहमी म्हणतात ना की कर्णधार असा असायला हवा की तो स्वतः एक दर्जेदार खेळातून आपल्या सहकाऱ्यांसमोर एक उत्कृष्ट उदाहरण असं त्यांना ठेवायला हवं. आणि एलिसा हिलीने तेच केलं. तब्बल 142 धावा एलिसा हिलीने फटकावल्या होत्या आणि या 142 धावांच्या जोरावरती ऑस्ट्रेलियाने हे 330 धावांचं आव्हान केलं होतं. तिला समर्थ अशी साथ दिली होती ती एलिस पेरी. 47 धावा एलिस पेरीने केल्या होत्या. त्यानंतर ॲशले गार्डनरने या सामन्याचा शेवट केला होता. शेवटपर्यंत ती खरं तर फलंदाजी ऑस्ट्रेलियासाठी करत होती. तब्बल तिने 45 धावा केल्या आणि उत्कृष्टरित्या अगदी सहजरित्या तिने ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवून दिलेला आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने खेळलेले आहेत. या 4 सामन्यांमध्ये 2 जय 2 पराजय भारताच्या वाट्याला आलेले आहेत. भारताचा जो पुढचा सामना आहे तो होणार आहे इंग्लंड बरोबर. आता इंग्लंड देखील या स्पर्धेतला एक संभाव्य विजेता म्हणून पाहिलं जातं इंग्लंडच्या संघाकडे. या स्पर्धेत इंग्लंडने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाहीये. या स्पर्धेचं जर का तुम्ही पॉईंट्स टेबल बघाल तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे, इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे, तिसऱ्या स्थानी आहे ती साऊथ आफ्रिका आणि चौथ्या स्थानी आहे भारत. तो भारताचा या स्पर्धेतला प्रवास कसा होतोय आपण याच्यावरती नजर ठेवूनच आहोत. पुन्हा भेटूया आपण एका नव्या व्हिडिओमध्ये. भारताची ही वाटचाल जी आहे आपण ही फार जवळून पाहणार आहोत. या दरम्यान आपण अनेक व्हिडिओही बनवू या स्पर्धेवरती. पाहूया आपण भारत कशा पद्धतीने परफॉर्म करतो या स्पर्धेमध्ये. आणि मी पुन्हा तुमच्या भेटीला येईनच या स्पर्धेचं रूपरेषा घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.